हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धास मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य घेऊन येऊ. ही कोजागिरी पौर्णिमा आपल्याला आरोग्य, खूप चांगलं आरोग्य प्रदान करू अशी मी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना करते. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे. सध्या खूप बिझी शेड्यूल सुरू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही. इच्छा खूप असते पण काही कारणांमुळे व्हिडिओ अपलोड नाही करता येत किंवा व्हिडिओ बनवलाही जात नाहीये. मुलगी माझी आता 10वीला आहे, त्याच्यामुळे तिची बोर्ड्स एक्झाम आहेत फेब्रुवारीमध्ये आणि बाकी पण आपल्या घरातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. कधी कोणाचे हेल्थ इश्यू असतात, कधी कुठे यायचं जायचं असतं. त्याच्यामुळे सध्या खूप म्हणजे जसे गणपती बाप्पा आलेत ना, तसं म्हणजे गणपती होते त्यावेळेपासून सध्या खूपच बिझी शेड्यूल सुरू आहे. गणपतीमध्ये नंतर नवरात्रीमध्ये मला तुमच्यापर्यंत खूप छान छान गणपती बाप्पाबद्दलचे, नंतर आपल्या नवरात्रीमध्ये देवीबद्दलचे खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते पण नाही बनवू शकले. वाईट मला पण खूप वाटते, पण पुढच्या वर्षी नक्कीच हे छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा आपला विषय आहे कोजागिरी पौर्णिमेचा. तर आजच्या या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि या कोजागिरी पौर्णिमेला आपण कुठली छोटीशी पूजा करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी जी कोजागिरी पौर्णिमेची पूजा करते ती स्वामी समर्थांच्या केंद्राची सांगितली जाते ना, साधी सोप्या पद्धतीने अगदी मी तशीच करत असते. खूप कमी साधन सामग्री पण आपल्याला खूप लागते असं नाही. ही पूजा रात्री आपल्याला 12:30 वाजेला करायची असते. खूप साधी आणि सोपी पूजा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पौर्णिमा आणि अमावस्या या विशेष मानल्या जातात. त्यातल्या त्यात या कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही कोजागिरी पौर्णिमा अनेक नावांनी संबोधली जाते, जसे की अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा. या पौर्णिमेला कौमुदी व्रत सुद्धा म्हटलं जातं आणि कोजागिरी पौर्णिमा ही विशेष नावाने संबोधलं जातं, बरोबर आहे. तर अश्विन महिन्यात ही पौर्णिमा येते म्हणून आपण हिला अश्विन पौर्णिमा म्हणत असतो, बरोबर आहे. त्यानंतर शरद ऋतूत ही पौर्णिमा येते, त्याच्यामुळे हिला शरद पौर्णिमा म्हटलं जातं. कौमुदी व्रत सुद्धा म्हटलं जातं. तर रास पौर्णिमा याच्यासाठी म्हटलं जातं की या दिवशी म्हणजे अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात रासलीला केली होती, म्हणून या पौर्णिमेला रास पौर्णिमा म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमा यासाठी म्हटलं जातं की या दिवशी असं मानलं जातं की या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे, ठीक आहे. आणि याच दिवशी माता लक्ष्मी ही रात्री पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि बघत असते की कोण देवाची भक्ती करण्यात, नामस्मरण करण्यात जागरण करत आहे. आणि जो माता लक्ष्मीला या दिवशी या रात्री देवाची भक्ती करताना, जागरण करताना दिसतो, त्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होत असते. या दिवशी माता विचारते की को जागरती म्हणजे कोण जागरण करत आहे, बरोबर आहे. खरं तर हा संस्कृत शब्द आहे. तसंच माता लक्ष्मी बरोबर याच दिवशी माता लक्ष्मी बरोबर भगवान कुबेर, चंद्र आणि इंद्रदेव हे सुद्धा पृथ्वीवर भ्रमण करत असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि जवळजवळ 99.9% एवढा प्रकाशित असतो. आणि असंही म्हटलं जातं की या दिवशी या चंद्रकिरणांवरती अमृताचा वर्षाव होत असतो. आणि म्हणूनच आपण जे नैवेद्यासाठी दूध करतो, आटवलेलं दूध किंवा काही ठिकाणी खीर पण केली जाते, ते अशा पद्धतीने ठेवली जाते की त्याच्यामध्ये चंद्राची किरणं पडतील आणि ते चंद्रकिरणांनी, अमृतयुक्त चंद्रकिरणांनी स्पंदित होतील. आणि हा नैवेद्य आपण अगोदर माता लक्ष्मी, चंद्रदेव, इंद्रदेव आणि कुबेरदेव यांना दाखवत असतो आणि तो प्रसाद म्हणून नंतर ग्रहण करत असतो. कारण की हे जे आटवलेलं दूध असते की ज्याच्यामध्ये अमृतरूपी चंद्रकिरण पडलेली असतात, हे दूध आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. आणि तसंच याच दिवशी म्हणजे या वेळेला पण ना बऱ्याच ठिकाणी च्यवनप्राश असतं, ते सुद्धा ठेवलं जातं. कारण की आता कसं थोडी थंडी सुरू व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेची खूप आवश्यकता असते. आणि च्यवनप्राश हे खूप गुणदायी असतं, लाभदायी असतं. आणि ते जर या अमृतरूपी चंद्रकिरणांमध्ये ठेवलं गेलं आणि ते जर आपण रोज प्राशन करत असतो तर त्याचे अजून अगणित फायदे आपल्याला होत असतात. अशा या अमृतयुक्त दुधाचा किंवा खिरेचा आपण ज्या वेळेला प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्यावेळेला त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं आरोग्य प्रदान होतं. आणि या दिवशी
जो कोणी माता लक्ष्मीची या रात्री जो कोणी माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्याच्यावर माता लक्ष्मी विशेष कृपा माता लक्ष्मी विशेष कृपा करत असते. शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला धनधान्य समृद्धी ऐश्वर्य यश प्राप्त होत असतं. आता आपण पूजेचं बघूया. एक साधी सोपी आणि छोटीशीच पूजा आहे जी आपल्याला रात्री 12:30 वाजेला करायची आहे. ठीक आहे. आता जी मांडणी मी तुम्हाला सांगते आहे ती आपण 12 वाजेच्या अगोदरच आपण तयार ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला पूजा करताना साधी आणि सोयीस्कर पूजा आपली होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला खूप कमी सामान लागणार आहे. त्याच्यामध्ये लागणार आपल्याला एक पाट किंवा चौरंग काहीही चालेल. त्याच्यावर एक स्वच्छ कापड अंथरवायचं. त्याच्यानंतर त्या पाटाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला कलश स्थापन करायचा आहे जो असणार आहे इंद्रदेवांचं प्रतीक. ठीक आहे. तर खाली तांदूळ टाकायचे, त्याच्यावरती कलश ठेवायचा, पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यानंतर या पाण्याने भरलेल्या कलशामध्ये आपल्याला आंब्याच्या डहाळा टाकायच्या आहेत जे असणार आहे इंद्रदेवांचं प्रतीक. ठीक आहे. या कलशाच्या एका बाजूला आपल्याला 2 विड्याची पानं आणि सुपारी आणि दुसऱ्या बाजूला 2 विड्याची पानं आणि सुपारी असं ठेवायचं आहे की जे असणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचं प्रतीक. आणि या कलशाच्या अगदी समोर आपल्याला एक चंदनाने एक भरीव गोल काढायचा आहे जो असणार आहे चंद्रदेवांचं प्रतीक. बस एवढं करून आणि रांगोळी वगैरे काढायची आहे. सजावट आपल्याला जशी हवी आपण तशी करू शकतो. ठीक आहे. या साऱ्या बेसिक गोष्टी. आता आपण जे दुधाने आटवलेलं भांड किंवा जे काही आपण ठेवलेलं आहे याच्यामध्ये चंद्रप्रकाशामध्ये ते आपण आणायचं आहे रात्री 12:30 वाजेला. आणि ते आणल्यानंतर आपण पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. ही पूजा जी आपण मांडलेली आहे तिथे दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे जे आपण प्रतीक मांडले आहेत त्यांची हळद कुंकू अक्षता आणि फुलांनी पूजा करायची आहे. हा नैवेद्य अर्पण करायचा. आता ही पूजा मांडल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. ठीक आहे. ह्या सेवा स्वामी समर्थांचे जे नित्य सेवा नामक पुस्तक आहे त्यात पण दिलेले आहेत. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यातून वाचून घेऊ शकता. ठीक आहे. तर मी आता सांगते आपल्याला कुठले कुठले मंत्र म्हणायचे आहेत. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते मंत्र पण देऊन देईन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी समर्थांच्या 11 माळा करायच्या आहेत. 11 माळांचा जप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ करायची आहे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा करायचा आहे. श्री कुबेर मंत्र 11 वेळा किंवा 1 माळ करायचा आहे. श्री सूक्त 1 वेळा वाचायचे आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचायचे आहे आणि गीतेचा 15वा अध्याय 1 वेळेस वाचायचा आहे. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण बघू की या दिवशी आटवलेल्या दुधाचाच नैवेद्य का अर्पण केला जातो. तर असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी, भगवान कुबेर, चंद्रदेव आणि इंद्रदेव हे पृथ्वीवर वास करत असतात. बरोबर आहे. तर हे देव जे वास करत असतात तर यांना नैवेद्य दाखवणं तर गरजेचं आहे. आणि मग यांना नैवेद्य तर अमृतातच दाखवावं लागेल आणि पृथ्वीवर अमृत कुठे भेटणार. तर या कोड्याचं उत्तर किंवा हे जे कोडं आहे हे चंद्रदेवांनी सोडवलं. तर चंद्रदेवांच्या म्हणण्यानुसार की ज्या वेळेला मध्यरात्री या देवी देवतांना स्मरून जो कोणी कामधेनूच्या अंशात्मक संततीपासून म्हणजे गायीपासून, ठीक आहे, तर गायीपासून मिळणारे दूध आटवून जो कोणी अशा प्रकारे चंद्रप्रकाशात ठेवेल की त्यावर चंद्रकिरण पडतील. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे चंद्रकिरण पडल्यामुळे या दुधाला अमृतासमान महत्व प्राप्त होईल. कारण की असं म्हटलं जातं ना की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रावर अमृताचा वर्षाव होत असतो आणि हे अमृताचा वर्षाव असणारे चंद्रकिरण किंवा हे अमृताचा वर्षाव युक्त असणारे चंद्रकिरण ज्या वेळेला या दुधात आटवलेल्या दुधात किंवा खिरेत पडतील तर त्या खिरेला किंवा त्या आटवलेल्या दुधाला अमृतासमान महत्व प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपण हे अमृत किरण पडून सिद्ध झालेलं दूध या देवी देवतांना प्रसाद म्हणून आपण दाखवत असतो आणि नंतर ते ग्रहण करत असतो की ज्याचे आपल्याला अगणित फायदे होत असतात. बरोबर. व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, धनाची आवश्यकता असते, म्हणजेच काय की लक्ष्मीची आवश्यकता असते. बरोबर आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करूया. आणि लक्ष्मी मातेच्या पूजांमध्ये ज्या मोठमोठ्या पूजा केल्या जातात ना त्या पूजांमध्ये अग्रस्थानी ही कोजागिरी पौर्णिमेचं महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेची ही पूजा आहे. त्याच्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमेच्या छोटीशी पूजा करून आपण लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेऊया. ठीक आहे. चला तर मग आज पुरतं एवढाच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या मते नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. काही चुकलं असेल तर क्षमस्व. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.